नमस्कार. BNN महाविद्यालयाच्या सन 2003, 2004 आणि 2005 साली शिक्षण घेतलेल्या मित्रमैत्रिणींचा मैत्री स्नेह संमेलन रविवार दिनांक 30 जून 2024 रोजी म्हणजे अर्थातच तब्बल 21 वर्षांनी स्नेह संमेलनाचा कार्यक्रम भिवंडी तालुक्यातील पिशव्या फॅमिली रेस्टॉरंट अँड ढाबा सोनाले भिवंडी या ठिकाणी पार पाडला. मित्र मैत्रिणींच्या या स्नेह संमेलनामध्ये तब्बल 21 वर्षानंतर भेटल्यानंतर एकच आनंदाचा हर्षोल्लासाचा वातावरण निर्माण झाला. खऱ्या अर्थाने मैत्रीपूर्ण संबंध, शाळा आणि कॉलेज यामध्ये गेलेले दिवस, राहिलेल्या आठवणी आणि त्या अनुषंगाने तब्बल 21 वर्षांनी मित्रमैत्रिणींच्या या स्नेह संमेलनामध्ये स्नेहभोजनाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. जुन्या आठवणी, कॉलेजच्या सहली, कॉलेजचे गॅदरिंग, कॉलेजचे स्पोर्ट तसेच पिकनिक अशा अनेक प्रकारच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आठवणी समोर आल्या. चालू जीवनामध्ये जगत असताना भूतकाळामध्ये घडलेला आपला कॉलेजचा तो प्रवास, या प्रवासामध्ये पुन्हा एकदा न्हाऊन निघण्याची संधी या कार्यक्रमाच्या माध्यमातून या मित्रमैत्रिणींना या कार्यक्रमात नक्कीच मिळालेली आपल्याला दिसून येत आहे. अनेक प्रकारच्या गप्पा गोष्टी या कार्यक्रमात रंगल्या. तर चला पाहूया जुन्या आठवणींना उजाळा देणारा मित्रमैत्रिणींच्या मैत्री स्नेह संमेलन दरम्यान घडलेला हा संपूर्ण अनुभव आणि नक्कीच या कार्यक्रमाची क्षणचित्र पाहूया. आज आमच्या BNN कॉलेज मित्रमैत्रीण ग्रुपचा वार्षिक स्नेह संमेलनाचा कार्यक्रम आहे आणि खरोखरच आम्ही सर्व मित्रमैत्रीण 2003 ते 2005 या वेळेमध्ये आपल्या BNN कॉलेज महाविद्यालयामध्ये आम्ही शिकत होतो आणि बऱ्याच वर्षानंतर हा ग्रुप खऱ्या अर्थाने एकत्र झालेला आहे आणि आज त्यांचा सर्वांनी मिळून गेट टुगेदरचा कार्यक्रम आहे. प्रथमतः आमच्या कॉलेज मित्र वीरेंद्र म्हात्रे राहणार कारवाल व देवेंद्र तसेच संदीप पाटील नवगर हे मित्र आम्हाला सोडून आज त्यांना देवाज्ञा झालेली आहे. खऱ्या अर्थाने या कार्यक्रमानिमित्ताने मी संपूर्ण ग्रुपच्या वतीने त्यांना श्रद्धांजली वाहतो आणि आमचा पुढील कार्यक्रम हा त्रिशा हॉटेल सोनाले इथे होणार आहे आणि आम्ही आज आमच्या ग्रुपच्या वतीने बऱ्याच वर्षानंतर ही भेट आहे. नक्कीच ही भेट आम्ही आनंदोत्सव साजरा करू. BNN कॉलेज मित्रमैत्रीण ग्रुपचा स्नेह संमेलन म्हणजे गेट टुगेदरचा कार्यक्रम आणि त्या निमित्ताने उपस्थित सर्व मित्र आणि मैत्रिणींचं मी आपल्या ग्रुपच्या वतीने सर्वांचं प्रथमतः हार्दिक स्वागत करतो. आपण खरोखरच एवढी वर्ष 2019ला आपले मित्र सुनील यांनी जो हा ग्रुप तयार केला आणि 2019 पासून आपण एक जीवाला आणि आपण आदरपूर्वक आणि एक आपले घरचे संबंध या नात्याने आपण कुणाचाही ग्रुपवर वाढदिवस असला तर आपण त्यांना शुभेच्छा देत होतो. आज 2024 आला आणि खरोखरच आपल्याला योगायोग मिळाला आणि आज आपला हा कार्यक्रम आपण पहिला छोटेखानी हो पण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि आपण आता आपल्या ग्रुपचा एक फोटो आणि आपण केक कापून हा आनंदोत्सव आपण साजरा करणार आहोत. तत्पूर्वी सर्वांना या कार्यक्रमामध्ये आपण भाग घेतला आणि सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांची आपण ओळख देखील करून घेणार आहोत कारण यामध्ये बरेचसे मित्र आहेत. आम्ही मित्र आहोत, आम्ही एकमेकांना ओळखतो. अजून मैत्रिणी देखील भरपूर आलेल्या आहेत, त्यांच्या ग्रुपमधील मैत्रिणींना ओळख असतील. आपण सर्वांनी एक एक करून आपण पुढे येऊन आपली ओळख आपण काय करतो, आपण नोकरी करतो किंवा धंदा करतो किंवा आपण आपल्या संसार करत आहोत या पद्धतीने आपण ओळख करून द्यायचं आणि कुठला गाव आहे हे पण ओळख करून द्यायचं जेणेकरून आपले नातेसंबंध किंवा आपण एक घरचेच मेंबर म्हणून आपण सर्वांनी इथे हा कार्यक्रम खूप आनंदात आणि खूप जल्लोषात आपण साजरा करणार आहोत. सर्व माझ्या शब्दाला मान देऊन आज आपल्या कार्यक्रमासाठी आला त्याबद्दल मी सगळ्यांचे आभारी आहे. कारण तुम्ही असे आलात तर हा कार्यक्रम झाला नसता. तुम्ही वेळात वेळ काढून इथे जमलात त्याबद्दल मी आपला मनपूर्वक आभारी आहे.
मी त्या पदावर कार्यरत आहे आणि आमची संघटना महाराष्ट्र लेवलला संघटना आहे. तुमचं कुठेही ठाणे जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायत लेवलचं कुठे काम आणलं असेल तर नक्कीच मी ते करण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. नक्की तो काम तुमचं होईल. कारण कुठे कुठे आपल्या पैशाला व्हॅल्यू होत नाही, पण ओळख असल्यानंतर तो काम कुठेतरी सफल होतो. आता मी ज्ञानेश्वरला पण फोन केलेला. ज्ञानेश्वरने कुठेतरी UPSC MPSC त्यांनी क्लासेस दामोदर राखेला चालू केलेले आहेत. नक्कीच आपल्या ग्रुपमधील अनेक मुलं कोणी 10वी पास झाला असेल, कोणी 12वी पास झाला असेल किंवा अजून कुठे कुणाला समजत नाही का बाबा आपण आपल्या वेळेमध्ये आपण 8 विद्यार्थी असल्या कारणाने आपण पुढे काय करायला पाहिजे फ्युचरमध्ये आपल्याला कुणाचं गायडन्स नव्हतं. पण आता आपले मित्र बरेच गोष्टीवर आहेत. नक्कीच त्याच्याकडून आपल्याला गायडन्स मिळतील म्हणून सुनील ओळख करताना आपण कुठे क्षेत्रामध्ये कार्यरत आहोत ते तरी सांगितलं आणि ग्रुपचा 2 शब्द व्यक्त केला. आपण 5 मध्ये 2 मिनिटांमध्ये आपला मनोगत व्यक्त करायचं आहे. माझं नाव रोहिदास पाटील, काटेगाव मध्ये राहतो आणि पोलीस पाटील म्हणून कार्यरत आहे आणि सध्या टोरेंट पॉवर मध्ये जॉब करत आहे. जवळपास 14 वर्ष झाली. धन्यवाद. सुभाष पाटील बरेच जण मेडी मला ओळखतात. असं म्हणजे बऱ्याच दिवसांनी भेटलो बरेच लोक अशी मला भेटतात ओळखत वगैरे आणि बरेच लोकांचा परिचय आहे माझ्यासोबत. मी वकिलीचा व्यवसाय करते आणि आयलँड स्पीडच्या इथे ठाण्याला राहते. या सगळ्यांनी येतात. माझं नाव संदीप विश्वनाथ म्हात्रे. मी वकील आहे पेशाने. 2009 पासून मी वकिली करतोय. भिवंडी, कल्याण आणि ठाणे इथे मी वकिली करतो. राहायला कोण गावला. मी रंजिता मैत्रे. आता मला लग्न म्हटलं दर्शना पाटील असं नाव. मी गृहिणी आहे. माझे नाव अस्मिता रामतारे. माझं शिक्षण D.Ed झालेलं आहे. पण काही कामाने म्हणजे मिस्टरांना आवडत नाही जॉब करायला म्हणून मी अंगणवाडी कार्यकर्तीवर जॉब करते. विशेष कार्यकारी अधिकारी आहे. महेश म्हात्रे. मी कावळला राहते आणि मी हाऊसवाईफ आहे. कांचनसाठी दोषी असते आणि मी हाऊसवाईफ आहे. मी ॲडव्होकेट आहे आणि मिस्टरची ॲडव्होकेट आहे. कोणाला काहीही मदत लागली ॲडव्होकेट आहेत त्या आणि त्यांचे मिस्टर देखील आहेत. मी कॉलेजमधली शीतल सुभाष म्हात्रे आणि आत्ताची शीतल राजेश म्हात्रे. माझा कटलरीचा शॉप आहे आणि मी घरात नवीन नवीन पदार्थ बनवते आणि विकतो. हा माझा व्यवसाय आहे. आणि वैद्य यांचा खास करून आभार मानते. कारण की आज त्यांच्यामुळे आपण एवढं सगळं एकत्र एवढं वर्ष आपण कॉन्टॅक्ट असतो पण आपण कधीच मनापासून कधीच नाही एकत्र आहेत. पण त्यांच्यामुळे काय होतं आपण एकत्र आहोत आणि सुनील सुद्धा खरंच मी अगदी मनापासून आभार मानते. चौधरी आणि आजचा भावना पाटील. मी कारभावला असते. त्यानंतर आपले माझे मिस्टर नगरसेवक आहेत आणि मी फक्त तुम्हीला एवढी आभार मानते. तुम्ही माझ्यापेक्षाही जास्त मी भावना मिस करतोय. मी खूप आठवण करतो कधी मला मी म्हणजे बिझी आहे. एवढी बिझी असते का मला म्हणजे त्याला मेसेज द्यायचं रिप्लाय द्यायचं वेळ नसते. पण तो मला समोरून कॉल करेल मेसेज देईल काही या असं काही ते कसं कधी मुलाचं बड्डे प्रत्येक वेळी क्षणोक्षणी त्यांनी एक मित्र म्हणून मला अनुभवची कधीच आठवण या कमी मुली वाचून दिली नाही. त्याची एक मनापासून आभारी आहे. महाविद्यालयामध्ये प्राचार्याला भेटलो
आणि तिथे आपण आपल्या ग्रुपची 3 व्यक्ती, एक गोविंद्र आणि आपले हिमू म्हात्रे, त्यानंतर आपले संदीप पाटील यांना आपण तिथे श्रद्धांजली वाहिली. नक्कीच स्वच्छता ताई खायला कोण कोणाला आहे मी ब्युटी पार्लरचा व्यवसाय करते. आणि आता आहे मी सौ नीता राजेश भोये. मी असिस्टंट प्रोफेसर आहे CSM कॉलेजमध्ये. थँक्यू. आहे म्हणजे आपल्या चंद्रकांत पवार, आताचं नाव रश्मी गणेश भोसले, मी गृहिणी आहे. 2005 बॅचच्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींना माझा नमस्कार. माझं नाव श्रीमती ज्योती मंगळ धनगाव आणि मी 9 वर्षापासून आपल्याच बेरेन महाविद्यालयामध्ये ज्युनियर कॉलेजला शिकवत आहे. आज तुम्हाला सगळ्यांना पाहून मला खूप आनंद होतोय, कारण त्यावेळेचा काळ आणि आत्ताचा काळ इतका बदलला आहे की खूपच कुठेतरी असं वाटत असतं की अरे ती माझी मैत्रीण आहे, तो माझा मित्र आहे. त्या कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये बसायचो, गप्पा मारायचो, मनामध्ये त्या भावना कुठेतरी जागलेल्या होत्या आणि या कार्यक्रमाच्या निमित्त आज त्या पुन्हा बहरून आल्या. या गोष्टीचा आम्हाला खूपच आनंद होतोय आणि मी सुनील सरांचा खरोखरच धन्यवाद मानते की त्यांनी आम्हाला एक ओकेजन दिलं इथं सगळ्यांना भेटण्याचं. मित्रमैत्रिणी सगळे भेटलो आणि खरंच खूप आनंद झाला. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि त्यांना जो आनंद झाला आणि त्या आपल्या BN कॉलेजचे प्रोफेसर देखील सायन हॉस्पिटलमध्ये लॅब अटेंडंट म्हणून काम करते. हॉस्पिटलमध्ये बरेच वर्षापासून कार्यरत आहे. तुम्हालाही सायन्स शिल्पा घरत आणि आताच नाव शिल्पा बेरे आहे. मी कल्याण इथे राहते आणि प्रोफेशनल फील्डमध्ये मी टीचर जॉब करते. फक्त लोकांशी मी संपर्कात आहे. तसं आपल्या पोलीससाठी रोहित गोरख, राम, रोहित आम्ही नेहमीच भेटत असतो, विशेष करून जय. आणि या कार्यक्रमाला आपल्या त्यांना एकत्र आणण्याचं सर्वात महत्त्वाचं काम केलेलं आहे सुनील. त्यामुळे सर्वांच्या वतीने मी सुनीलचं धन्यवाद मानते. आमचा आज रोजचाच संपर्क असतो, नसेल तरी 2-3 दिवसाने तर असतो आणि तुमच्या सगळ्यांच्या वतीने मी त्याचं धन्यवाद मानते, कारण त्यांनी सगळ्यांना एकत्र आणण्याचं काम केलं. अगदी मेसेज करून, फोन करून, एकदा नाही प्रत्येकाला मला वाटतं 2-3 मेसेज किंवा फोन केलाच असेल आणि त्यामुळे आपण इथे सगळे आज एकत्र जमलेलो आहे आणि सगळ्यांना बघून नक्कीच छान वाटतं. थँक्यू. यामध्ये बरेचसे जलद चेहरे अनोळखी आहे. आधीचं नाव वैजयंती बागर, आता माझं नाव वैजयंती भगवान गुरव. माझे मिस्टर वकील आहे आणि माझं साडीचा शॉप आहे. पोलीस पाटील ठाकूरपाडा, भिवंडी तालुका अध्यक्ष सुद्धा आहे. जर तुम्हाला पोलीस पाटलांबद्दल काही मदत पाहिजे असेल तर मला नक्की सांगा. सर्वांनी उपस्थित राहून आपल्या कार्यक्रमाची चांगली शोभा वाढवली आहे. त्याचे सर्वात जास्त श्रेय म्हणजे सुनील पाटील यांना द्यायला लागेल. सुनील भोये यांनी आतोरात मेहनत घेतलेली आहे आणि त्या मेहनतीचा फल आज त्यांना चांगला मिळालेला आहे. तरी मी सुनील म्हात्रे यांचा पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि मी माझी थोडीशी ओळख करून देतो. मी विश्वास विठ्ठल गायकवाड, मुक्काम डोंगराली, पोस्ट पिंपलास, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे. व्यवसाय दूध व्यवसाय. माझं नाव दिनेश बाळराम पाटील, मी सोनाळे गावचाच आहे. मला 2-3-4 दिवस अगोदर सुनीलने फोन केला की असं आपलं स्नेह संमेलन करायचं आहे आणि तुझी मदत लागेल. मी म्हटलं ठीक आहे, कधीही मला जेव्हा आपल्याला गरज लागेल तेव्हा तू मला फोन कर, मी तुझ्यासाठी नेहमीच हजर राहीन. आणि सुनीलने फोन केला. मी म्हटलं माझ्या गावात आहे तर मला खूप त्याचा आनंद आहे आणि सगळे मित्र माझ्या गावात आले त्याचं मला खरोखरच मनापासून आनंद आहे आणि सगळ्या मित्रांचं मी आभार मानतोय की तुम्ही माझ्या गावात आलात. मी पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करतो आणि इथे थांबतो.
या स्नेह संमेलनात आलेल्या सर्वांचे खूप खूप स्वागत. माझे नाव आकाश तुकाराम भोये. मी केवढी गावचा. माझं स्टेशनरी आणि पॅकिंग मटेरियलचा बिझनेस आहे. नेक्स्ट मित्र ॲडव्होकेट मुकेश. माझं नाव मुकेश पंढरनाथ पाटील. मी कोकणीत राहतो. व्यवसायाने मी वकील आहे आणि वकिलीशी निगडीत पुढे तुम्हाला कुठली गरज लागली, मदत लागली तर निश्चितच मला कॉल करा. कारण आज आपण जमले गेट टुगेदर या कार्यक्रम जमलं. खरंच या कार्यक्रमाची आवश्यकता आहे. आपण या धावपळीच्या स्वतःसाठी जगणं विसरून गेलेलं आहे. आता आपण म्हणतो आपण काम करतो. आता काही आपल्या मैत्रिणी महिला या गृहिणी असतील तर गृहिणी म्हणजे काम करत नाही, फार फार धावपळ असते त्यांची. पण सर्व व्यस्त वेळा असतात. व्यवस्थित वेळा आपण स्वतःसाठी जगणं विसरून गेलेलं आहे आणि त्यासाठी हा जो कार्यक्रम आयोजन केलेला आहे काय चांगला असा झालाय. चांगला असा विरोध एक मानसिक आपल्याला आनंद मिळत आहे. आणि या कार्यक्रमाचं आयोजन करण्यासाठी खरं म्हणजे मी प्रथमतः मानतो धन्यवाद सुनील यांचं. कारण काही खरोखर सर्वांना कॉन्टॅक्ट आणि आपण पाहिला सर्वांचा मेसेज, सर्वांचा वाढदिवस असेल, लग्नाचा वाढदिवस असेल, तो आवडतून पैसे सर्वांचा पहिला मेसेज याचा शेड्यूलचा कधी शेड्यूल पाहिल्यानंतर खरं सुनील काम करतो का नाही हे मला प्रश्न वाटतो. मला हा प्रश्न वाटतो. आणि दुसरा धन्यवाद मानतो व्हॉट्सअपचा. कारण तो एक माध्यम आहे. त्या माध्यमाला आपण सर्व एका ग्रुपमध्ये आलो, एका ठिकाणी आपण सर्व बोलू शकलो आणि आज आपण इथे कार्यक्रम जमू शकलो. तसं कॉलेजला मी कधी नाव सांगत नव्हतो, कारण माझं नाव मारुती पांडुरंग पाटील कशेवडी. नाव सांगितलं कसं मारुती आणि मुलींना तर कधीच सांगत नव्हतो. करायचं आहे. सर नेक्स्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड मध्ये असिस्टंट मॅनेजर आहे इम्पोर्ट एक्सपोर्टचा. धन्यवाद. मुक्काम हायवे देवे. सर्वप्रथम आपण इथे जमलेलो आहोत तर त्याचे श्रेय आपण आपले अध्यक्ष सुनील भोई आणि त्यांचे सहकारी ज्यांनी व्यवस्था केली. मी पुण्याच आपल्याला सांगू इच्छितो की त्यांच्यासाठी जोरदार ताल्या होत्या. कालच भारताने वर्ल्ड कप जिंकला, पूर्ण देशाला आनंद झाला आणि आज आपण सर्व एकत्र इथे जमलो. आज तो आज आनंद आपल्याला झालेला आहे. महत्वाचं बोलायचं असं झालंय की आपण एकत्र जमतोय, एकत्र येतोय, पण व्हॉट्सअपवरच. जर मोबाईल आपण बाजूला ठेवला तर आपले मित्र आपल्यापासून दूर होतात. फक्त मोबाईल पुरतीच आपण मित्र बाळगतो. पण जेव्हा आपण वेगवेगळ्या ठिकाणी भेटतो तेव्हा आनंद होतो. तोच आनंद आपण सर्वांना इथे मिळालेला आहे. सकाळी येताना मी वाशिंदवरून आलोय. सुनीलने मला 3 मैत्रिणीची नावं दिली, पण त्यांना मी ओळखतच नव्हतो. मी समजलो गाडीमध्ये बसल्या समजायचं का ही आपली BNN कॉलेजची मैत्रीण आहे. त्यांनी पण मला ओळखलं नाही, पण असू द्या. त्या आनंदाने आपण इथे आलोय ते बरं वाटलंय. ज्या वेळेस आपण कुठे लग्नाला गेलो ना तर जेवण करतोय, जेवणाबरोबर आपल्याला गुलाबजाम मिळते. ते मिळाल्यानंतर आईस्क्रीम सुद्धा असते. तोच आनंद या ठिकाणी असं होते की आपला मित्र रोहिदास आणि आदेश आनंद झाला, आपण एकत्र आलोय, पण त्यांचा वाढदिवस सुद्धा साजरा केला. खूप आनंद वाटतोय. आणि आताच एक उपक्रम राबवलाय का महिलांसाठी गिफ्टसाठी कुपन दिले. मला वाटलं मला पण मिळेल, पण नाही, आपल्याला नाहीये. तर नेक्स्ट टाइम असं करावं का नाही, सर्वांना मिळेलच, परंतु एक विनंती आहे की ज्यांना कुपन मिळेल त्यांनी आयोजन करावं असं वाटतंय नेक्स्ट पार्टी. कारण की आनंदाचं वातावरण आहे. आणि आपले मित्र निलेश हा त्याच्या गावाजवळ आलो म्हणून खूप आनंद झाला. पण आता वेळ फार कमी आहे, नाही तर आम्ही सर्व तुझ्या घरी आलो असतो, डबल आनंद झाला असता. नाही, सर्व आलो असतो, आनंद वेगळा होता ना. इथे तर वेगळं होतं, परंतु आता ओळख करून द्यायची राहिली. मी विनोद मारुती म्हात्रे, माझं गाव कुंदे. मी आता वाशिमला राहतोय. मी BMC मध्ये कामाला आहे. जशी आता पूनम BMC मध्ये तर सायन्सला आहे हॉस्पिटलला, कोणी मदत करू शकतो, पण मी मदत नाही करू शकत. मी गिरगाव चौपाटीजवळ आहे, चौपाटीजवळ आले तर निश्चितच फोन करा असं मी तुम्हाला सांगतो. नमस्कार. सर्व आपल्या BNN कॉलेजच्या 2005 या बॅचचे सर्व मित्रमंडळी इथे आवर्जून उपस्थित झाले, त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन. मी श्री अश्विन रमेश चौधरी, राहणार मुक्काम पोस्ट कारगाव. इथे बुधवारचा बाजार भरतो सुक्या मच्छीचा, आवर्जून या. मी सिप्ला लिमिटेड या मेडिसिन कंपनीमध्ये RM स्टोर आहे, वाहुली पाडगा येथे, तिथे असिस्टंट मॅनेजर म्हणून काम करतो. आपण कोरोनाचा काल निश्चित आपण बघितला असेल, जवळून बघितला.
त्या काळामध्ये आपण बरेचसे आपले मित्रमंडळी नातेवाईक आजारी पडले किंवा निघून पण गेले. त्याच्यामध्ये आपण भिवंडी किंवा इतर क्षेत्रामध्ये असणाऱ्यांना आपण निश्चितच मदत केली. रेडीमिक्सर या इंजेक्शनचा तुटवडा असताना आम्ही समोर पडद्याच्या आड लावून ती मदत केली. माझा सख्खा मेवणा हा त्याच्यामध्ये एक दिवस मला त्याला पोलीस चौकीमध्ये ठेवला लागला, एक दिवस. पण या भिवंडीमध्ये कुठली आस न आणता मी तो कार्य पार पाडला. पण त्याला त्याचा माझा उद्देश एकच होता का आपल्या भिवंडीतील जनता ही जगली पाहिजे आणि ती टिकली पाहिजे. तरच आपण एकत्र, आज आपण एकत्र मिळालो आहे हे भगवंता ईश्वराचा आपल्याला काहीतरी देणं आहे म्हणून आपण एकत्र जमलो इथे. कारण फार आनंद वाटला. सुनील भोईर तसेच इतर महिला बचत गटच्या अध्यक्ष वैजंती गुरव यांनी बऱ्याच महिलांना फोन करून त्यांना सांगितलं आणि ते उपस्थित आवर्जून उपस्थित राहिल्या. तर सर्वांचे अधिक अभिनंदन आणि धन्यवाद. माझं नाव पुष्पा बनसोडे, आता सासरचं बनसोडे आणि माहेरचं दिवार होतं. आपण सगळे एकत्रच होतो आणि आता सध्या मी भिवंडीतच आहे आणि पद्मश्रीमध्ये जॉब करते एक शिक्षिका म्हणून. बस. आणि आता इथून पुढे आणि खरंच खूप माझा आनंद झालाय जेव्हा मला ध्रुवने सांगितलं की सगळे आपण भेटतोय. तर मी म्हटलं ठीक आहे बाबा मी पण आहे. आणि खरंच आवर्जून आलं आम्ही उशीर झाला त्याच्याबद्दल खरंच सगळ्यांना सॉरी. आपण सगळे भेटतोय. यांच्या शुभार्थे जयश्री माळी काल्हेर. मी माझा वैयक्तिक बिझनेस आहे आणि प्रत्येकाने सांगितलं की मी वकील आहे, मी ही मदत करू शकतो, ती मदत करू शकतो. जेव्हा एखाद्या मित्राची गरज असेल ना तेव्हा मला अवश्य फोन करा. मी मित्र म्हणून नेहमी उभा असेल. श्री संदेश विमल सुरेश चौधरी, मुक्कामपोस्ट खारगाव. मी प्रायव्हेट कंपनीत जॉब करतो त्या आणि वधूवर शिक्षण केंद्र पण आहे. आपण लग्न जमवायचं काम आपण करतो. पुण्याचं काम आहे. सुनील मुंडे, सिंबीपाड्याला राहतो. मी तलाठी कार्यालयात काम करतो. कोणाला तलाठी कार्यालय संबंधात काही अडचण असेल तर मला कधीही कॉल करावा. थोडक्यात कार्यक्रम राहिलेला आहे त्याच्यानंतर आपण मेडिसिन कंपनीमध्ये संपर्क मेडिसिन कंपनीमध्ये प्रमोशनल ह्या डिपार्टमेंटमध्ये काम करतोय आणि सध्या स्वास्थ्याविषयी तर सगळ्यांना चिंता असते आणि मी अंबिका योगाश्रम येथे एक शिक्षक म्हणूनही कार्यरत आहे. अंबिका योगाश्रम ही संस्था योग शिकवण्यासाठी फ्रीमध्ये आहे. कोणाला काही म्हणजे इच्छा असेल योग शिकण्याची फ्युचरमधल्या स्वास्थ्याची तर कॉन्टॅक्ट करू शकता. काही अडचणी जरी असल्या, शारीरिक व्याधी जरी असल्या तरी त्यांच्या मेन शाखेपर्यंत आपण नेहमीच जातोय. तर जे काही स्वास्थ्याविषयी प्रॉब्लेम असतील ते सॉल्व करण्याचा प्रयत्न करू. बिनधास्त कॉल करू शकता काय स्वास्थ्याविषयी असल्यानंतर. धन्यवाद. टी रामदास भाई मुक्कामंजू. मी वेअरहाऊस एक्झिक्युटिव्ह आहे आणि ह्या कार्यक्रमाविषयी सुनीलला मी खूप खूप धन्यवाद देतो. बरेच वर्षातून आपण मिळालेलो आहे आणि चांगला कार्यक्रम झालेला आहे त्याच्याबद्दल मी सुनीलचे धन्यवाद देतो. म्हणून मला खूप आनंद झालेला आहे. महेंद्र भाई व्यवसाय त्याचे बरेच व्यवसाय आहेत. माझं नाव ताडाळी, अंजूर फाटा डॉक्टर ओमप्रकाश अग्रवाल इंग्लिश हायस्कूल इथं मी हायस्कूल टीचर आहे. इथं आल्यावर आज असं वाटलं आयुष्याच्या सगळ्या समस्या सुटल्या. चौपाटी पुरी खायची असेल तर मित्र आहे, सायनमध्ये पेशंट असेल तर मैत्रीण आहे, बायकोला स्वस्त पाहिजे असेल तर साडी दुकानवाली पण आहे, कटलरीचे दुकानवाली पण आहे, सुका मावरा पाहिजे तर खारबावला जाणार.
त्या डोंगराळीला ताजा दूध घ्यायला मी जाणार नक्की. तर बायकोशी भांडण झालं तर वकील पण आहे ना, वकील सक्सेसफुल झाला तर परत लग्न जमवायला लग्न जमवणार. भांडणं केलीस तर आपल्याकडे पोलीस पाठवतात. पण खरी गोष्ट आहे, आपण आपल्या सगळ्या आयुष्यात बायका पोरं त्यांचं करिअर शिक्षण आपला संस्कार या सगळ्यातून वेळ काढून आज इथं जमलो, मनापासून हसलो, 2 क्षण का होईना आपण रिलॅक्स झालो. याबद्दल आपल्या सगळ्यांचा दुवा असणारा सुनील याला खूप खूप धन्यवाद. मी शिवप्रसाद खडीगोपूर, राहायला पद्मानगर, आपल्या कॉलेजच्या बाजूलाच. पहिलेपासून तिथंच होतो, आतापासून तिथंच आहे. कॉलेजला कधी आला तर मला कधी पण भेटू शकता, कधी पण. आता सर्वजण जमले, त्या सर्वांमध्ये फायदा काय आहे माहिती का, सर्व आपल्या आपल्या फील्डमध्ये ते एक दुसऱ्याची कनेक्टिव्हिटी झालेली आहे. तर त्या कनेक्टिव्हिटीचा फायदा घ्या आणि त्या कनेक्टिव्हिटीचा दुसऱ्यांना पण फायदा द्या. कारण कोण कोणाला कधी काय उपयोग होऊ शकतो ते बोलू नाही शकत. आणि माझा पण फील्ड आहे की रोटी कपडा मकान, तसा मी प्रॉपर्टी डीलर आहे. मी मुंबईपासून भिवंडी ठाणे कुठलाही स्वस्त तुमच्या लोकेशनला मी कन्सल्टंट करतो. तर मला तुम्हाला कधी गळ आवश्यक असेल तर मला जरूर आठवा. चला नेक्स्ट मित्र गायकवाड, मी पिंपळनेर येथे राहतो. सर्वप्रथम मी सुनीलला खरोखर मनापासून धन्यवाद देतो. सुनीलला अगोदर म्हणजे खरी ओळख सुनीलला म्हणजे अगोदरपासून आमच्याच ग्रुपमध्ये होता, पण हळूहळू त्यांनी सगळ्यांशी ओळख केली आणि सगळ्यांनी एकत्र जमवलं. तर त्याचं मी मनापासून धन्यवाद देतो. आणि मी एक प्रायव्हेट कंपनीमध्ये वेअरहाऊस मॅनेजर म्हणून जॉब करतो. थँक्यू. माझा व्यवसाय आहे फुलांचा आणि माझा एक छोटा ट्रान्सपोर्टचा बिझनेस पण आहे. आणि मी राहायला पद्मानगरमध्ये आहे, कॉलेज जवळ. थँक्यू. राजाराम बागल आहे. मला सर्व जितेंद्र आव्हान कॉलेजपासून माझा सुधातांनी वाटप पाईपचा धंदा आहे. 2 मुलं आहेत. माझ्या बायकोचं नाव सुषमा आहे, ते आपल्या अध्यक्षतेची बहीण आहे. थँक्यू. आहे जितेंद्रचा पहिल्यापासून तुझा धंदा आहे. माझं नाव राम पाटील आहे. मी काटे येथे राहतो आणि वेदांतमध्ये असिस्टंट ऑफ मॅरेज म्हणून काम करतो. परदेशी कंपनी आमची परदेश किरपासची. तुम्हाला तर माझ्याकडे या. आणि सुनीलला खास धन्यवाद, कारण भरपूर उशीर झालेला आहे. सुरुवातीला त्याने आम्हाला बिर्याणी दिलेली आहे आणि आम्ही दोघे रोहिदास झाले आणून आणि बिर्याणी खाऊ लागला. त्यामुळे धन्यवाद. जयेश हेमंत मात्रे, मी खावावर माझा व्यवसाय. आजचा हा गेट टुगेदरचा कार्यक्रम आपले सर्वांचे सहकारी, मी नाव पर्टिक्युलर घेतलं, सर्वांनी इथे एफर्ट लावून हा कार्यक्रम घेतला त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार होतो. मित्र, थोडा वेळ घेईन तुमचा. मी मागच्या वर्षी कुठेतरी बाहेर जाण्यासाठी ट्रेनच्या तिकिटाचा फॉर्म करत होते आणि त्याच्यामध्ये एजचा कॉलम असतो. तिथं मी एज लिहिला 42 वर्षे आणि मला ट्रेन थांबला तिथे. तसं मी वयाच्या 17-18 वर्षापासूनच प्रवास करतोय स्पोर्ट्सच्या माध्यमातून किंवा इतर कामासाठी. पण तो दिवस असा होता की मी 42 वर्ष लिहिल्यानंतर थांबलो मित्र आणि मागचं काहीतरी आठवण्याचा प्रयत्न केला. कॉलेज संपेपर्यंतची आठवण येत होती, त्याच्यानंतरची 20 वर्षातली आठवणच आली नाही. कुठे गेली 20 वर्ष माझी? कुठे गेली? कुठं? स्वतःला प्रश्न विचारला. डोळ्यात पाण्याचे 2 थेंब आले आणि मित्र हो, आजचा दिवस सार्थकी लागला. ते आपण 20 वर्ष फुकट गेले नाही, मला असं वाटतं. असं माझा अनुभव असू द्या. मी माझी बरेचसे ओळखतात मला, मेरा भगिनी मंडळ ओळखीत नसेल कारण मी कॉलेजमध्ये कधी लेक्चर केलेलं नाही, म्हणून मला भगिनी मंडळ जास्त ओळखणार नसतं. तरीही असं ओळख करून देतो. मी डॉक्टर चंद्रकांत म्हात्रे, मी भादोडचाच आहे. सध्या मी BNN कॉलेज भिवंडी इथे डायरेक्टर ऑफ फिजिकल एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या पदावर कार्यरत आहे. महत्त्वाचं सांगायचं विशेष औचित्य असं आहे की
मी भाग्यवान आहे याच्यासाठी की आपले गुरुजी जे DR जाधव सर ज्या ठिकाणी काम करत होते ते पायउतार झाल्यानंतर मी त्या ठिकाणी म्हणजे गुरुच्या ठिकाणी त्या खुर्चीवर मला बसायला मिळालं म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजतो. मुंबई विद्यापीठाच्या मी अनेक कमिट्यांवर म्हणजे सिलेक्शन कमिटी, कबड्डी बॉईज अँड गर्ल्स, रेसलिंग बॉईज अँड गर्ल्स, जुडो बॉईज अँड गर्ल्स, तायक्वांदो बॉईज अँड गर्ल्स, चेस बॉईज अँड गर्ल्स अनेक कमिट्यांवर काम करतो. त्याशिवाय आता नवीनच मुंबई विद्यापीठाचं जे बोर्ड ऑफ स्पोर्ट्स आहे BOS त्याच्यावर स्वतः VC साहेबांनी माझं मॅनेजमेंट कौन्सिलतर्फे नामनिर्देशित सदस्य म्हणून मला घेतलेलं आहे. करिअर कन्सल्टन्सी असेल मुलांसंदर्भात किंवा स्पोर्ट्स कन्सल्टन्सी असेल तर मी 24/7 अवेलेबल आहे सर्वांसाठी. कधीही निसंकोचपणे कधीही BNN कॉलेजमध्ये या, जिमखान्यामध्ये या, मी तिथे तुम्हाला उपस्थित भेटेल. तिथे येण्याचा टायमिंग सकाळी 7:30 ते 1 वाजेपर्यंत आणि फोनवर 24 आवर्स अवेलेबल आहे. उंबऱ्यासारखा उत्ता अडवायला उंबऱ्यासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. तुम्ही सगळ्या मित्रांना बघून आज मला खरंच तो गारवा लागला. खूप वर्षातून मला जास्त बोलता येत नाही. तुम्ही इथे आल्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार आणि मला खूप व्हेरी ग्लॅड तुम्हाला इथे बघितलं. माझं नाव रक्षित यशवंत गायकवाड. मी पुढचे भिवंडी तालुक्यात राहतो आणि सध्या इंडस म्हणून काम करतो. बरोबर म्हणजे थँक्यू एव्हरीवन. मी सोनाले गावातच राहतो आणि माझ्या गावात तुम्ही सर्वजण आल्याबद्दल सर्वांचे आभारी आहे. मनापासून धन्यवाद. माझा किराणा दुकानाचा होलसेल व्यापारी आहे मी. तुम्हाला कुठलाही कार्य असो दे, कुठल्या घरात कुठलाही लग्न कोणासाठी सर्व सामान कमी दरात देईन. संमेलनामध्ये लगीन जमवणारे पण जमले आणि लगीन जर कुठंच असेल तर ॲडव्होकेट पण जमले. सायन हॉस्पिटलमध्ये सगळ्या ठिकाणी आहे. परंतु ज्याची बायको कपडे धुवायला कंटाळते त्यांनी मला फोन करायचा, कारण मी TCL कंपनीमध्ये लॉजिस्टिक हेड आहे. AC, वॉशिंग मशीन, TV या गोष्टी स्वस्तात देऊन देईन मी तुम्हाला. धन्यवाद. त्याही देखील या स्नेह संमेलन यशस्वी करण्यात. मी विनायक सुरेश म्हात्रे, राहणार कोपर. हा हॉटेल माझाच आहे. तुम्ही सर्व इथं आले त्याच्याबद्दल मनापासून तुमचं स्वागत करतो इथं. आणि जेव्हा कधी या तुम्ही फॅमिली सोबत बिंदास या, पण बिल घे ना. बिल सोडणार पण थोडा कमी घे. ओके, थँक्यू सो मच. विनायक यांचे सन्मानित आहे. माझं नाव रेवणनाथ अण्णा नाईक, मुक्काम टेंगरपाडा. मी सध्या आमची स्वतःची कंपनी आहे टेक्सटाईल अँड डाईंग, त्याच्यामध्ये असतो. बरेच 3-4 वर्ष झाले तुम्ही मला सांगतो की अरे रेवणनाथ आपण सर्वजण एकत्र भेटूया, काहीतरी असं कार्यक्रम करू. पण माझी अशी सध्या परिस्थिती आहे, 4-5 वर्ष झाले माझी आईची तब्येत बरोबर नसते, त्याच्यामुळे मी सध्या कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये पण नाही. काय होत्या ते पण मला माहीत नाही पडत. पण सुनीलनी मला त्या दिवशी फोन करून सांगितलं की रेवणनाथ असं असं कार्यक्रम आहे. मी सांगितलं चालेल ठीक आहे, मला वेळ भेटला तर मी येईन. बरेच जणांनी भरपूर काही सांगितलं, जुन्या आठवणी कोणाचे काय आहे, कोण कुठल्या हुद्द्यावर आहे. तसं माझं काही हुद्दा वगैरे काही नाही, परंतु मी थोड्या जुन्या आठवणी सांगत आहे कॉलेजच्या. मी पहिल्यांदा कॉलेजला जेव्हा 13वीला ॲडमिशन घेतला तेव्हा 2-3 महिने असे होते माझ्या परिचयाचा कोणीच नव्हता. यायचो लेक्चरला बसायचो, एका असं कुठं तरी बाकड्यावर बसून राहायचं. नंतर हळूहळू प्रत्येकाशी मैत्री होत गेली. मैत्री अशी झाली की आता बसायला जागा नाही, एवढी मैत्री झाली. तरी अर्धे आले नाही अजून, बरोबर आहे. तेव्हाची एक आठवण अशी होती, आम्ही कुठलाही 15 दिवस झाले महिन्यात गणपतीत विशेष आमचं असं होतं की गणपतीला 10 दिवस म्हणजे आम्ही घरी जेवतच नसत. का तर सकाळचा नाश्ता एका मित्राकडे, दुपारचं जेवण एका मित्राकडे, संध्याकाळचा एका मित्राकडे, असे आमचे दिवस होते. परंतु आमचा जो शेर आहे ना, तो शेर आमच्यामधून निघून गेला ना, तेव्हापासून आमचं भेटणंच कम झाले. खरं तर
त्यांची जी आठवण आली ना तर मनाला खूप थकल्यासारखं वाटते. आम्ही प्रत्येकाच्या घरी एवढ्या आनंदाने जायचो ना, गणपती आम्हाला असं वाटायचं 10 दिवसाचे ते 21 दिवसाची प्रत्येकाकडे पाहिजे, म्हणजे तेवढे दिवस सुट्टीला आमचे असे. परंतु कसं असतं माहिती आहे का, बांधल्या पेंडीचा सुटला सियारा पूर्ण रानमाळ पसर. जसा गवताची गंजी असते ना, ती बांधलेली जर सुटली तर ते हवेच्या सुट्टीत जसे तृण म्हणजे गवत उडत जाते ना, तसं प्रत्येक आता कसं कॉलेज संपल्यानंतर कुठे नोकरीला, कुठे कोण डॉक्टर झाले, कोण वकील झाले, प्रत्येकाने प्रत्येकाच्या श्रेणी सांगितल्या तशा पद्धतीने. पण आपण आता भेटतो कसे फोनवर, प्रत्यक्ष भेट कोणाच्याच होतो तशा पद्धतीने झाले. परंतु कसं असतं माहिती आहे का, आपण जेव्हा घडतो ना, आपल्याला शिक्षक घडवतात ना, तर शिक्षक नाही बनत, त्याच्यापेक्षा उच्च स्तरीचा बनवतो. आता आपल्याकडे संतोष सर आहेत ना, त्यांचे जे डॉक्युमेंट्स बघण्यासाठी ना जवळजवळ 1 तास लागतो. एवढे डॉक्युमेंट्स, एवढे सर्टिफिकेट आहेत. त्या माणसाचा तुम्ही कधीही कोणीही मुलगा असेल ना त्याचा उपयोग करून घ्या. आणि त्यांची पोस्ट बाहेर गेले ना, ते आले का सर्व लोक उभे राहतात. आपल्यामधलाच एक मुलगा एवढ्या मोठ्या स्थानावर पोहोचतो. हरियाणा झाला, दिल्ली झाला, त्यांना एवढा मान आहे विचारूच नका. आणि कॉलेजची प्रत्येक वर्षी कोण ना कोण मुलगा तो कुठे विद्यापीठाला कुठेतरी लावत असतो असे. मी सुनील रघुनाथ भोईर कोल्हापूर इथे राहतो. माझे नाव कॅपिटल प्रायव्हेट या कंपनीत जॉबला आहे. माझ्या कंपनीमध्ये ब्लड टेस्टच्या मशीन ऑल इंडिया सप्लाय होतात. मी आपल्या BNN कॉलेज ग्रुप ॲडमिन आहे. तर माझ्या आयुष्याचे शैक्षणिक वर्ष आहेत 10वी 12वी आणि 15वी. या तिन्ही ग्रुपचा मी ग्रुप ॲडमिन आहे. तिन्ही ग्रुपचा ॲडमिन असेल सर्वांची पूर्ण जबाबदारी माझ्यावरच असते. त्यामुळे आपल्या ग्रुप मोठा असल्यामुळे आपल्या ग्रुपचं नियोजन करणे थोडा अवघड होता. म्हणून आपल्या ग्रुप सगळे थोडा लेट झाला. आणि त्यात पण 31 तारखे घेतली, त्याच्यापर्यंत ते नंतर करून मी बोलले आता बेहतर करून टाकू. त्याच्या अगोदर पण आपण ठरवलं की फेब्रुवारीची तारीख, तर त्यावेळेस मला ऍक्सिडेंट झाल्यामुळे आपण तो थोडासा राबवला. पण आता मी राबवली तारीख सुरू झाली आणि आपण सर्व एकत्र जमत. आपण आला पुन्हा हा कार्यक्रम कसे होते त्यात आपला येण्याचा युक्त जाते. माझं नियोजन आहे पण येणे महत्वाचं होतं आणि तुम्ही वेळात काढून आलात त्याबद्दल आपले खूप खूप आभारी आहे. त्यातून आज ती मला सगळ्यात जास्त मी वाटते ती विरुची. त्यानंतर मी ज्यावेळेस पाळीला आलो तर मी ते पण जायला मात्र विरुच्या गाडी वापरतो आणि आज तो माझ्या जोडून आहे त्याच्यावरच ते जास्त त्याच्यानंतर संधी 2 महिन्या अगोदर आता सगळ्या माहिती सर्टिफिकेट काढतो तो नाही गाड्यांमध्ये मी सर्टिफिकेट काढतो. त्या आम्ही कार्यालयाला कार्यक्रम होतो तरी सर्टिफिकेट आणि आज तो माझ्या हॉटेलमध्ये नाही. हा दुसरा तर संस्थेचे आपण जे त्याच्यासाठी परिवारासाठी पैसे काढले ते माझ्याकडे 36,000 जमा आहेत. 6,000 सर्टिफिकेट वाटते. तर त्या पैशांचा पण आपण काहीतरी करायला पाहिजे. त्याच्या म्हणजे आता त्याच्याबद्दल गती घेत नाही तर आता मुलगा नाही तर एका भेट वस्तू मला देऊया. तर ह्या कोण पण सहभाग आहे हे मला तुमच्याकडून अपेक्षित आहे की तुम्ही कसं सांगत असता. ज्याने कोणी इव्हेंट आयोजन केलेलं आहे त्याचं धन्यवाद. कारण आपल्या वतीने केलेलं आहे. खरं म्हणजे आज काही माझी प्लॅनिंग नव्हती खरी म्हणजे इकडे यायची, पण सडनली त्या दिवशी कोणीतरी एक पोस्ट केली की 19 वर्षानंतर आपण भेटतोय. तर कदाचित पुढच्या 19 वर्षानंतर आपण भेटणार नाही. मे बी माझं टार्गेट 90चं आहे, 90+. तर ती पोस्ट वाचून थोडंसं मला कुठंतरी वाटलं. कारण 2020ला आमचं DED कॉलेजचं गेट टुगेदर झालं होतं आणि त्याच्यात
माझी एक बेस्ट फ्रेंड B.Ed कॉलेजची दॅट वॉज एक तिचं लास्ट भेट झाली माझी. 2 महिने मला कळलंही नाही, कारण तिला एक सवय होती की ती जनरली माझे स्टेटस जे असतात ते शायरीचे असतात, त्यामुळं लोक इंटरेस्टेड असतात त्याच्यात बऱ्यापैकी, ज्यांनी कधीतरी मार खाल्लेला आहे. तर 2-3 महिन्यात रिप्लाय आला नाही काही. त्यानंतर सडनली मला कळलं की शी इज नो मोर. तर त्यावेळी मला असं एकदम विचित्र झालं की अरे 2 महिन्यापूर्वी माझी बेस्ट फ्रेंड होती आणि 2 महिने मला कळलंही नाही की ती कधी गेली. सो दॅट पोस्ट मला खूप हलवून गेली की 19 वर्षांनंतर माहीत नाही भेट होईल की नाही. त्या दिवशी मी सुनीलला बोललो की कदाचित मी येण्याचा खूप प्रयत्न करीन 200 ते 300%, कारण सध्या माझं जे शेड्यूल आहे ते सकाळी 8:30 ते 10चं आहे. एकही दिवस सुट्टी नाही. मागच्या 2 ते 3 महिने मी इलेक्शन ड्युटीला असल्यामुळं मला काही सुनीलला बोलणं शक्य होणार नाही. पण त्या पोस्टमुळं मी आज सुनीलला सकाळी फोन केला दुपारी की मी येतोय. बाकी इतर काही गोष्टी असतील, पण मला सगळ्यांना बघायचं आहे. त्यानंतर दुसरं असं होतं की बरेचसे चेहरे जे आहेत ते समोरासमोर दिसतात आपल्याला येता जाता. मला वाटतं मी प्रियाला आता जस्ट बोललो की प्रिया तू माझ्या समोरून चालली होतीस, पण मी काय तिला आवाज दिला नाही. तर ते आता मला किती जायचा होता आवाज. तर जनरली तू आवाज दिला असता तर बरं होतं. तू जर ओळख दिली नसती तर तिथं 100 लोक अजून होती. त्यामुळं मला ती रिस्क आहे, म्हणून मी आवाज दिला नाही. असे बरेचसे समोरून जातात. पण आता मी 4-5 जणांना बोललो की मला तुमची नावं आठवत नाही, चेहरा आठवतो. मे बी इंट्रॅक्शन झालं नसेल त्यावेळी इंट्रॅक्शन झालं नसेल. आता बऱ्यापैकी इंट्रॅक्शन झाले, बऱ्यापैकी व्हॉट्सअपवर चेहरे दिसतात, नाव समजतं. त्यानंतर मग रक्षीसारखे चांगले मित्रही भेटतात. तो विषय वेगळा आहे. अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्व आहे रक्षित, पण तेवढा खेळाडू वृत्तीने पण घेणारा आहे. त्यानंतर रोहित आहे, बरेच कार्यकर्ते आहेत. पण ॲटलिस्ट चांगलं वाटतं की बाबा ठीक आहे आपले मित्र आहेत, कारण मित्रासारखी दुसरी संपत्ती नाही. आपण कितीही काही केलं तरी काही घेऊन जात नाही, परंतु मित्रासारखी दुसरी संपत्ती नाही. आता सुरुवातीला मी माझ्या ज्या ब्युटिफुल अँड हँडसम फ्रेंड्स आहेत, आता ब्युटिफुल तुम्ही आहेतच, पण हँडसम म्हणण्याचं कारण हे आहे, जनरली हँडसम हा शब्द जेंट्ससाठी वापरला जातो. पण माझ्या ज्या समोर बसलेल्या ब्युटिफुल यंग लेडीज ज्या आहेत त्या घर सांभाळतात, आणि घर सांभाळणं हे खूप मोठं दिव्य असतो. सो मी त्यांना हँडसम असं म्हटलेलं आहे. जनरली हँडसम हे पुरुषासाठी वापरले जातं, पुरुषाचं पौरुष्य असतं ते. पण ह्या ज्या काम करतात, घर सांभाळतात, ही खरीच एक जबाबदारीची गोष्ट असते, ते पुरुषाला शक्य होत नाही. त्यामुळं त्या आपल्यापेक्षाही श्रेष्ठ आहेत, म्हणून त्यांचं म्हणजे काही समजा. पण आनंद वाटतो मला की सगळ्या व्यवस्थित सगळ्यांचं चालू आहे. आता मी माझी ओळख करून दिलेली आहे. कदाचित माणूसखानी असल्यामुळं तुमच्यापैकी बऱ्याच जण मला ओळखत नसतील. फक्त आमची जी गँग होती 10 जणांची, मला चांगलं आठवतं. आज कदाचित आपल्या मित्राला तुम्ही आठवलं की नाही माहीत नाही, वीरू होता, विश्वास होता, संदीप होता, दिनेश होता, त्यानंतर अजून बिच्छू होता. तर 10 जण आम्ही होतो. त्यात सगळे बॉडी बिल्डर होते, मी फक्त
काळी होती, पण या 9 जणांनी मला जो सपोर्ट केलाय 3 वर्ष, अपने घर के सब्जी इंग्लिश मेजरवाल्यांचा रूम नंबर 4 मध्ये पहिलं लेक्चर असायचं, फर्स्ट फ्लोअर. त्यांचं लेक्चर झालं की 11:30 पर्यंत आम्ही 10 जण तिथं असायचो, बेंच वाजवायला, गाणी म्हणायला, दंगामस्ती करायला. अजून जर कंटाळा आला तर बाहेर बाईकवर आम्ही आडवे झोपलेलं असायचो. एवढं मला चांगलं आठवतं. पण तत्पूर्वी निलेश एका मिनिटामध्ये आपलं मी पण बाहेरच गेलो होतो. ट्रॅफिकमध्ये असताना भरपूर म्हणजे आपण भेटतोय आणि परत आले त्या ट्रॉफिक थोडी मी झाल्यानंतर फोन केला तर आता पोहोचतोय, प्रोग्राम चालू आहे का नाही, तो कुठं येऊ शकतो अजून चालू आहे. ठीक आहे. आज आमच्या बिनियन कॉलेजच्या 2003 ते 2005 या बॅचचे सर्व मित्र आणि मैत्रीण यांच्या ग्रुपचा स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न झाला. नक्कीच सर्व मित्र आणि मैत्रीण वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला उपस्थित राहिला आणि या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन आमचे मित्र सुनील, मंगेश, आतिश आणि दिनेश हारड यांनी केलं आणि खरोखरच हा आमचा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम मोठ्या आनंदात यशस्वी झालेला आहे. मी पुन्हा एकदा सर्वांचा आभार व्यक्त करतो. धन्यवाद.